आणि यानंतर बातमी आहे तुमच्या आमच्या खिशाशी निगडीत। गेले काही दिवस किंवा 2-3 दिवसांपासून पुन्हा एकदा एटीएम मध्ये पैशांचा खडखडाट जाणवू लागलेला आहे। बरेचसे एटीएम बंद आहेत किंवा त्या एटीएम मध्ये तुम्ही पैसे काढला गेलात तर पैसे शिल्लक नाहीयेत। यामध्ये अनेक बँकांची एटीएम सुरू आहेत, मात्र त्यामध्ये कॅश नसल्याचे चित्र आहे। परिणामी नोटबंदीनंतर पुन्हा एकदा नोटांची टंचाई भासतीये। थोड्याफार फरकानं पुण्यातही तीच परिस्थिती आहे मुंबई पाठोपाठ। तिकडे विदर्भातील वर्ध्यामध्ये एटीएम बंद असल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली। शिवसेनेच्या वतीनं सेलू इथे एटीएमची आरती करण्यात आली। जिल्ह्यामध्ये 178 एटीएम्स आहेत, मात्र निम्म्यापेक्षा अधिक एटीएम बंद आहेत। जिल्ह्याला महिन्याकाठी 600 कोटींची आवश्यकता आहे, परंतु आरबीआय केवळ 50 ते 60 कोटी रुपये देते, त्यामुळे लोकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे। की